नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझी शेती माझी प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण आपली ही MAUS 725 या सोयाबीनच्या शेतात आणि यामध्ये तूर आहे चारू, ही 30 जूनची पेरणी आहे. तर आज हिला जवळपास 80-85 दिवस पूर्ण होत आहे. पण पेरणीनंतर हिला उगवणीला जवळपास 8-10 दिवस घेतल्यामुळे हिला 78 ते 80 दिवस होत आहे आणि आता ही काढणीच 2-3 दिवसात झालेली आहे. तर हिचा ॲव्हरेज काय लागेल याचा अंदाज घेऊया. तर ही लवकर येणारं परभणी कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांचं वाण MAUS 725 30 जूनची पेरणी होती आणि उगवणीला फार उशीर लागला कारण पाऊस कमी होता आणि हिलासुद्धा अशा शेंगा लागलेल्या आहेत. तर यातील आपण 3 झाडी घेऊन बघूयात काय 725 लेट पेरली आणि लवकर आली तर याच्यामध्ये काही दाणे भरण्यामध्ये काही अडचण आली का. हे असे आहेत शेंगा, हिच्या बऱ्यापैकी भरलेल्या आहेत. आता ही बारीक आहे तर हा दाणासुद्धा असा थोडासा बारीक झालेला आहे पण चांगला आहे. म्हणजे अर्ली व्हेरायटी असल्यामुळे हिचे दाणे लवकर भरल्यामुळे हिचा दाणा तेवढा बारीक झाला नाही आणि आता ही लवकर समोरच्या साईडनं आता आपल्याला या ठिकाणी काढणीस आलेली दिसते. पण अजून समोर पानझड होणे बाकी आहेत. ती लवकरच 2-3 दिवसात होईल तेव्हा आपण हिची आता सोंगणी करू आणि आता हिच्यातले 3 झाडं घेऊन त्याची सरासरी काढून आपला एक अंदाज याचा बांधूयात. आपण ही 3 प्रातिनिधिक झाडे घेतलेली आहेत आणि यामध्ये सुद्धा आपण ज्या काही शेंगातून चांगले दाणे निघू शकतात अशा शेंगा मोजू आणि पावसामुळे याचंही किती नुकसान झालं हे बघू. ही MAUS 725. तर ह्या MAUS 725 तर ह्या 75 शेंगा आहे. यामध्ये जवळपास ह्या 40 शेंगा ज्या आहेत ह्या चांगल्यापैकी भरलेल्या आहेत पण दाणा बारीक आहे. दाणासुद्धा आपण पाहू शकता असा बारीक पडलेला आहे. ह्या जवळपास 15 ते 20 शेंगा आहेत, 15 शेंगा समजा. तर यामध्ये दाणा अतिशय बारीक आणि याला 4 दाण्याच्या शेंगा आहे असं म्हणतात. तर या 70-75 शेंगामध्ये 5 शेंगा भेटल्या 4 दाण्याच्या. आणि दुसरं आपलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ह्या 50 शेंगा, 50पैकी जवळपास 35 चांगल्या आणि ह्या 15 ते 20 शेंगा ज्या आहेत की ज्या भरल्या नाहीत आणि दुसऱ्या याला आहेत आपल्या 25पैकी जवळपास 10 शेंगा भरल्या नाहीत आणि 15 शेंगा भरलेल्या आहेत. तर जी आपली सरासरी येईल ती 15 आणि 25 40 आणि इकडली 40 80 आणि हिच्यातले 10 शेंगा असे 90चे ह्या 85 ते 90 शेंगा म्हणजे 30 एका झाडाला सरासरी चांगली शेंग आणि त्यामध्ये सुद्धा बारीक दाणा. तर 30 म्हटलं तर आपली इथे सुद्धा 5-5.5-6चा असा ॲव्हरेज येईल. MAUSचा लेट पेरली, पाणी आला नाही तर यावर्षी नक्कीच आपण बघू शकतो. आता हिच्यातली ही जरी शेंग आपल्याला चांगली दिसते पण आता हिच्यातले दाणे बघू शकता आपण. हे पहा, ही दाणे अतिशय बारीक झालेले आहेत. आता ह्या शेंगा मी काढून टाकल्या, ह्या बारीक आहे म्हणून, पण याच्यामध्ये असे थोडेसे दाणे आहेत. त्यामुळं आपल्याला थोडीशी ॲव्हरेजची अपेक्षा आहे की 5-6ला ही टच करेल. पण व्हेरायटी चांगली आहे. जर लवकर पेरल्या गेली असती तर नक्कीच हिचं यील्ड आपण जर ह्या शेंगा मोरल्या तर 75, 50 125 आणि त्या 40 165 म्हणजे जवळपास 50 म्हणजे जवळपास 8 ते 10ची झडती आपल्याला एकरी यासुद्धा व्हेरायटीनं दिली असती. पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये एवढा पाणी होत असताना आमच्या विदर्भात आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर प्रॉपरली आमचं गाव या ठिकाणी अतिशय कमी पाऊस आहे आणि मागच्या सोयाबीनची परिस्थिती बिकट आहे. आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे कॉमेंट करून सांगा आणि आपला ॲव्हरेजचा अंदाजसुद्धा टाका. धन्यवाद.